नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि आज ज्या आपण विषयावर चर्चा करणार आहोत ते आहे एक रियालिटी शो, जो आज किंवा आत्ताच्या घडीला पूर्ण महाराष्ट्रभर कल्ला करतोय आणि पूर्णपणे ट्रेंडवर आहे. आणि घराघरात त्या शोची चर्चा चालू आहे. त्या कंटेंट्स जे स्पर्धक आहेत त्यांची चर्चा चालू आहे. तर एवढ्या कमी वेळात पहिल्याच आठवड्यात, म्हणजे आता एकच आठवडा झालेला आहे त्या शोला, तर पहिल्याच आठवड्यात या शोची एवढी हाईप किंवा एवढा ट्रेंड कसा झाला यावर आपण चर्चा करणार आहोत. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पॅडी टॉक्स, ज्याचं नाव आहे पॅडी टॉक्स. तर आपण आता ह्या शोजवर भरपूर जण भरपूर वेगवेगळ्या मार्गातून कमेंट करतायत, वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहेत, वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत आहेत. तर आपण आज या शोचं जे जी प्रगती आहे किंवा जे सक्सेस आहे किंवा इतका कमी वेळात जो इतका त्याने मार्केट जे आहे कॅप्चर केलेलं आहे, ॲक्च्युली हिंदी हिंदी बिग बॉस असू दे, ओ टी टीवर जे बिग बॉस चालू आहे ते असू दे किंवा इतर अन्य शो असू देत, त्यांची देखील टी आर पी एवढी नाही आहे जेवढी या शोने घेतलेली आहे किंवा एवढं शो हा पॉप्युलर होतोय. तर त्याच्या पाठीमागची कारणं काय? एखादी गोष्ट जर सक्सेस होत असेल किंवा त्याची त्याचं किंवा तो अनसक्सेस होत असेल तर त्या पाठीमागे थोडीफार कारणे तर असतातच. तर त्याचं कारण काय आहेत किंवा कशामुळे हा शो इतका ट्रेंड झालाय? तर याच्या सक्सेस पाठीमागची जी कारणं आहेत ना, तर ती अशा पद्धतीने आहेत की एक तर पहिला जे स्पर्धक जे निवडले जातात, पहिला कसं व्हायचं की फक्त टीव्ही सिरियलमध्ये जे काम करतात किंवा जे मूवीजमध्ये काम करतात असे सेलिब्रिटींना इथे चान्स दिला जायचा किंवा सहभागी केलं जायचं. आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतील त्यांना का शो म्हणजे फॉलोअर्स असतील किंवा जे फॅन असतील तर ते बऱ्यापैकी शो बघायचे. आणि ह्याचा जो एज वर्ग आहे तो लिमिटेड असायचा, म्हणजे 20 ते 30, म्हणजे जो तरुण वर्ग आहे किंवा जो अडल्ट वर्ग आहे तोच हा शो बघायचे. आणि ते पण असं मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघायचे की असं इमोशनली कधीच ते कोण म्हणजे अशा शो जो हा शो आहे बिग बॉस जो शो आहे असं इमोशनली कोण कनेक्ट नसायचं. त्यामुळे ह्या शोची जी हाईप आहे किंवा जो ट्रेंडमध्ये हा शो येतच नव्हता. आता सिलेक्शन जे म्हणजे ज्यांनी या स्पर्धकांचं जी निवड केलेली आहे, जी निवड समिती असेल त्यांची किंवा जे चॅनल ने ठरवलं, त्यामध्ये मी त्यांना एक दाद देतो की त्यांनी जे स्पर्धक निवडले ना त्यामध्ये जर टी व्ही मूवीज हे तर त्यांनी निवडले. त्याचबरोबर जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, म्हणजे जे सोशल मीडियावर काम करतात, ज्यांचे चांगले फॉलोअर्स आहेत, अशा लोकांना त्यांनी चान्स दिला. म्हणजे मी तुम्हाला नावं सांगतो की एक घनश्याम दरोडे, धनंजय दादा जे इचलकरंजीचे आहेत आमच्या भागातले, डी पी दादा, त्याच्यानंतर सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा. तर हे असे जे प्लेयर आहेत जे परत अंकिता आहे कोकणमधली, त्याच्यानंतर आर्या म्हणून एक आहे. तर हे जे असे जे प्लेयर आहेत जे सोशल मीडिया थ्रू आपलं ज्यांनी फॅन बेस बनवलेला आहे किंवा बऱ्याच दिवसापासून जे सोशल मीडियावर कार्यरत आहेत, त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत, अशा लोकांनी निवड केली. आणि हाच पॅटर्न जो चॅनलने निवडला की बाबा तळागाळातील जे इन्फ्लुएन्सर आहेत, म्हणजे जे खेड्यापाड्यातले आहेत, ज्यांचे इमोशनल कॉन्टॅक्ट जे लोकांबरोबरचे आहेत, तर डी पी दादा आला, त्यामध्ये घनश्याम दरोडे आला, त्याचबरोबर सूरज आला. तर आता काय झालं की जो प्रेक्षक वर्ग पहिला अशा शो बद्दल जो ज्यांना माहितीच नसायची किंवा जे काय कसला शो आहे अशा पद्धतीची जी धारणा होती ती पूर्ण बदलली. आणि खास यांना बघायसाठी किंवा हे कसे खेळतायत, कसे राहतायत, हे बघण्यासाठी लोक फार उत्सुक असतात. आणि हा ज्यावेळी शो चालू होतो टीव्हीवर तर त्याची टी आर पी म्हणा किंवा त्याचं जे प्रेक्षक वर्ग आहे तो फार वाढलेला आहे. म्हणजे आता जो प्रेक्षक वर्ग आहे तो इव्हन लहान मुलांपासून बालवृद्धांपर्यंत आहे. तर अशा पद्धतीची जी स्ट्रॅटेजी वापरली त्यामुळे हा शो सक्सेस झालेला आहे. दुसरी गोष्ट, शोचा फॉर्मॅट. म्हणजे आता बघा, पहिला जे महेश मांजरेकर सर होते ते सूत्रसंचालन करायचे, ते पण फार छान करायचे. पण आता काय केलंय यांनी की जो आपला लाडका रितेश भाऊ आहे, आपण त्यांना दादा वहिनी संबोधतो, जेनिलिया वहिनी, तर जे महाराष्ट्राचे त्यांच्यावर जे प्रेम आहे ते फार आहे. कारण त्यांचे मूवीज पण बघू शकता कशा पद्धतीने चालतात, ज्यावेळी ते पिक्चर येतात त्यांचे मराठीमध्ये, तर ते प्रेक्षक वर्ग त्यांना फार पसंती देतो. तर त्याचा एक विचार करून महेश मांजरेकर सरांच्या जागी जे रितेश दादाची निवड झालेली आहे ती सुद्धा प्रेक्षकांना खूप चांगली वाटली. आणि जे पहिल्या आठवड्यात रितेश दादांनी जो ज्या प्रकारे सूत्रसंचालन केलं, आता त्या निक्कीला
ज्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं आपल्या भाषेत भाऊच्या धक्क्यामध्ये, ते प्रेक्षकांना फार आवडलं. तर अशा पद्धतीने आपल्या माणसांची किंवा आपल्या मराठी माणसांची बाजू मांडणारा तिथं एक व्यक्ती आहे हे लोकांना लक्षात आलं. किंवा तुम्ही बघू शकता की सिरियलमध्ये फार जे आहे वर्षाताईंची जे आहे म्हणजे त्यांचा अपमान होत होता. त्यांना कशा पद्धतीने बोललं जात होतं, लोकांना आवडत नव्हतं आणि याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे असं लोकांना वाटत होतं आणि जे भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश दादांनी करून दाखवलं. तर त्यामुळे सुद्धा लोकांना एवढं भारी वाटलं. त्यामुळे हा शो आला टीव्हीला की लोक बघायचे टाळत नाहीत आत्ता तरी. त्यामुळे ह्या शोची जी क्रेज आहे ती आणखीनच वाढली. नंतर तिसरा आहे की आता मला एक गोष्ट इथं नमूद करायची आहे किंवा लोकांना चुकीचं वाटेल. तर त्यामध्ये बघा, हिरो बरोबर हिरोईन बरोबर जर एखादा तगडा विलन असेल किंवा हिरो हिरोईनला उत्तर देणारा किंवा त्यांच्या बरोबर येऊन उभा राहणारा जर विलन असेल तर मूवी बघण्यात, पिक्चर बघण्यात एकदम रस येतो किंवा तो पिक्चर सुद्धा हिट होतो. तर अशाच पद्धतीनं हा रियालिटी शो आहे. एक डोक्यात घ्या की हा रियालिटी शो आहे. इथे आहे ना, जे काही चालतं ते स्क्रिप्टेड असतं. तुम्ही हे समजू नका की तिथं सगळं जे चाललंय त्यांच्या मर्जीप्रमाणे, इच्छेप्रमाणे. तसं काही नसतं, स्क्रिप्टेड असतं. त्याप्रमाणे ते वागतात. हा, काही गोष्टी हाताबाहेर जातात पण तिथं ते कंट्रोल केलं जातंय. असं तिथं कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी हे चालत नाही. ऍक्च्युली शो त्या पूर्ण हुल्लडबाजीवरच डिपेंड आहे. पण तरीही त्याची एक मर्यादा तिथं राखली गेलेली असते. त्याच्यावर पूर्ण नमूद केलेलं असतंय स्क्रिप्टमध्ये. तर माझ्या महाराष्ट्र जनतेला हेच सांगायचं आहे की बाबा, शो जो आहे तो स्क्रिप्टेड असतो आणि जे विलन म्हणून जे दाखवलेले आपण त्यांना विलन मानतो. तर ते असल्याशिवाय पण शोमध्ये मजा येणार नाही, हे पण तुम्ही तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळेच एवढी मजा येते. तर त्यांना नावं ठेवण्यापेक्षा ना त्यांच्या कामाची आपण थोडी दाद दिली पाहिजे. आणि ठीक आहे, ज्यावेळी ते चुकीचं वागतात त्यावेळी आपला रितेश दादा आहेच त्यांना भाऊचा धक्का द्यायला. तर हेच मला सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे हा शो रंगवलेला आहे आणि शो खूपच आवडतो लोकांना आणि खूप मजा येते बघायला. प्रत्येक एपिसोड, प्रत्येक त्यातले सीन, घडणाऱ्या गोष्टी फार फार म्हणजे अमेझिंग, म्हणजे मस्त शो केलेला आहे. आणि खरंच अशा अशा प्रकारे शो जे आहेत ते झाले पाहिजेत. अशा प्रकारचे जे नवीन टॅलेंट आहेत किंवा जे तळागाळातले लोक आहेत त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. आणि ते कशा प्रकारे सोनं करतात हे आपण बघितलेलंच आहे. तर ठीक आहे, बघू पुढे शोमध्ये आणखीन काय काय होते, अपडेट देतच राहीन. वेळ मिळेल तसा व्हिडिओ बनवतच राहीन. ॲक्च्युली मी घरी एकटाच असल्यामुळे पण बिझनेस माझ्यावर पूर्ण असल्यामुळे वेळ मिळत नाही. वेळ मिळेल तसा व्हिडिओ बनवतच जाईन, माझ्या चॅनलवर टाकतच जाईन. तर तुम्ही भरभरून प्रेम द्या. काही आवडलं किंवा आवडलं नसेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तर आपण भेटू परत नेक्स्ट एपिसोडमध्ये, नेक्स्ट याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारच्या मी माहिती देत जाईन. आणि धन्यवाद. थँक्यू.